कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण तयार करणार आहोत पातळ पोह्यांच्या चिवड्यापासून दडपे पोहे। आता यामध्ये आपण काय करणार आहोत की खूपदा असं होतं की आपला जो चिवडा आहे तो जर थोडा जुना झाला तर त्यातला कुरकुरीतपणा निघून जातो। अशा वेळेला तो जर आपण थोडा परतून घेतला आणि मग त्यानंतर त्यामध्ये एक फोडणी घातली तर ते खायला अतिशय अप्रतिम लागतं। आता या फोडणीमध्ये आपण जिरं, मोहरी, हिंग यांची फोडणी तयार करणार आहोत। कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालणार आहोत। त्याचबरोबर हळद, तिखट, धने जिरे पूड, थोडी आमचूर पावडर आणि सगळ्यात शेवटी आलू भुजिया घालून घेणार आहोत। आणि ही जी फोडणी आहे ही जेव्हा आपण चिवड्यावर घालतो त्यानंतर तो चिवडा अप्रतिम लागतो आणि म्हणून मी त्याला म्हणते की आपण पातळ पोह्यांचा जो चिवडा आहे त्याचे दडपे पोहे। आता तुम्ही याला काहीही नाव देऊ शकता, परंतु हे चवीला खूपच छान लागतं। त्यामुळे ज्या वेळेला आपला चिवडा थोडा जुना होतो, कुरकुरीत राहत नाही, त्यावेळेला अशा प्रकारे तुम्ही तो करून बघितला तर तो छान लागतो आणि खावासा सुद्धा वाटतो।